तो नमो बुद्धाय क्रांतिकारी जय भीम। दोस्तों, जैसे कि आप देख सकते हो कि मैं आज आया हूँ नागपुर की पवित्र दीक्षा भूमि पर और यहाँ के संपूर्ण अपडेट हम अपने चैनल के माध्यम से आप सभी तक पहुँचा रहे हैं। तो दोस्तों, इस वीडियो को जितना हो सके उतना शेयर कीजिए और सब्सक्राइब करना ना भूलें। क्या है आज की खबर, चलिए देखते हैं। आदरणीय विजय मिश्रा सर, यशवंत सर यांनी करायचं विनंती करतो। आपण दोघांनी मंचावरती यायचं। या ठिकाणी सावळे साहेबांचं स्वागत। तिच्या काकीला होतं मूल, काल फुगीत होती चूल, तिच्या काकीला होतं मूल, माझ्या भीमानं हे केलं नारी जीवनाचं सुरू झालं। दोरी पाळण्याची काल होती तिच्या हाती आणि आज ती सावित्रीमुळं, या भीमामुळं होती या राष्ट्रपती, या देशाची होती या राष्ट्रपती। आणि या संविधानाने दिलेले आपला जास्तीत जास्त संविधानाचा फायदा कोणाला जर झाला असेल तर तो आपल्या भारतातल्या महिलांना झाला। थोडक्यात सांगते, पितृसत्ताक संपत्तीचा अधिकार, शिक्षणाचा अधिकार, राजकारणात प्रवेश करण्याचा अधिकार, माना सन्मानाने जगण्याचा अधिकार, असे अनेक हक्क अधिकार आपल्याला संविधानाने दिले। आणि म्हणून सांगावं असं वाटतं की जातीयतेचा डाग कधीच पुसला गेला नसता, जातीयतेचा डाग कधीच पुसला गेला नसता, हा भारतीय बहुजन समाज आनंदाने कधीच हसला नसता। अहो, जर का घटनाच लिहिली नसती ना, जर का घटनाच लिहिली नसती ना बाबासाहेब, तर हा महाराष्ट्रच काय हो, हा महाराष्ट्रच काय तर भारत सुद्धा जगाच्या नकाशात कुठेच दिसला नसता। आणि म्हणून या संविधानाला किंवा भारतीय महिलांच्या वतीने मानाचा मुजरा करते आणि जाता जाता सांगते की होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते। माझ्या लेकी बाळीनो, काय करताय तुम्ही आज? तुम्ही साऱ्या जणींनी माझ्या विचारांचं घोटून प्रेम केलंय आणि चक्र देवी बनवून मला फोटोमध्ये प्रेम केलं। जमेल तसं जमेल तेव्हा सोयीनुसार माझं कौतुक करता, पण मला खरं दुःख याचंच वाटतं, तुम्ही साऱ्या जणी मला ग्रहण केलं। आज त्याचाच राग तुमच्या समोर बोलते। होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते। माझ्या लेकी बाळींनो, सखी मैत्रिणींनो, तुम्ही साऱ्या जणी शिकलात, सवरलात, पण नको तेवढ्या शाने झाला। विकृत स्त्रीमुक्तीच्या तुम्ही प्रत्येक जणी कहाण्या झाला। माझा वारसा सांगून तुम्ही स्वार्थासाठी राबता आणि गर्भातल्या सावित्रीचा गळा तुम्ही गर्भातच टाकता। अगं, बाईबाणांचं दुःख काय असतं हे तुमच्यापेक्षा जास्त मी। स्त्री शिक्षणासाठी शेण, दगड, चिखलगोट्याने खाऊचे आणि त्याचीच परतफेड म्हणून मी आज असते घाव घेते। होय होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते।
आपल्या एवढ्या प्रचंड टाळ्या आल्या म्हणजे आपल्याला हे नक्की आवडलेलं आहे. मी मगाशी जी अनाउन्समेंट केली होती आदरणीय मच्छिंद्र सावळे साहेब यांना विनंती की आपण मंचावरती यायचं आणि जे अभिनय भोजनदान समिती आहे त्याचे संयोजक आहे त्यांचा सत्कार